गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सगळ्यात आधी पाहूयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झाले ते. तर US मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर काल रात्री मात्र US मार्केट हे सिग्निफिकंटली ग्रीनमध्ये क्लोज झालं. त्याच्यामागे बेसिकली रिझन काय आहे ते आपण जाणून घेऊयात. परंतु यामध्ये नॅसडॅक जो टेक्नॉलॉजी इंडेक्स आहे तो थोडासा वीकर क्लोज झाला आहे, परंतु ग्रीनमध्ये क्लोज आहे. बाकीचे जे दोनही इंडेक्सेस आहेत S&P 500 आणि डाऊ जोन्स, तर हे सिग्निफिकंटली ग्रीनमध्ये क्लोज आहेत. तर नॅसडॅकवरती प्रेशर असण्याचं कारण होतं एनव्हिडियामधले सेलिंग, ओके. परंतु बाकी ओव्हरऑल मार्केट मात्र व्यवस्थित होतं. यामध्ये जे काही कन्झ्युमर रिलेटेड स्टॉक आहेत तर ते जास्त चाललेले आहेत US मध्ये. त्याच्यामागचं बेसिकली रिझन असं आहे की काल रात्री US मध्ये बरेचसे इकॉनॉमिक्स डेटा जे काही शटडाऊन असल्यामुळे आले नव्हते, तर ते काल गव्हर्नमेंटनं रिलीज केले. तर त्या सगळ्या जे काही डेटाज आहेत तर ते इनलाईन विथ द एक्सपेक्टेशन होते. त्यामुळे काय झालं की तिथे जे आता डिसेंबरमध्ये रेट कट होऊ शकतात तर त्याची प्रोबॅबिलिटी जी आहे तर ती इन्क्रीज झालेली आहे आणि त्यामुळे तिथे मार्केटने त्याला रिॲक्ट केलेला आहे. आता जर आपण दुसरी गोष्ट पाहिली तर ती म्हणजे युक्रेननं असं सिग्नल दिलेलं आहे की जे काही पीस डील US मध्यस्थी करून रशिया युक्रेनच्या युद्धामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे, तर त्याला ते ॲक्सेप्ट करू शकतात अशा पद्धतीचं एक इंडिकेशन त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे ही गोष्ट खूप जास्त पॉझिटिव्ह आहे पूर्ण जगाच्या दृष्टीनं, कारण रशिया युक्रेनचं युद्ध थांबू शकतं. आणि यामुळे काय झालं आहे की ऑइल प्राईस जे आहेत तर ते डाऊन झालेले आहेत, जे अगेन आपल्या मार्केटसाठी सुद्धा पॉझिटिव्हच आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर सध्या जगाचा जो मूड माहोल आहे तो पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर US मार्केट देखील पॉझिटिव्हच क्लोज झालेलं आहे. एशियन युरोपियन मार्केट्स देखील पॉझिटिव्हच आहेत. या सगळ्याचा इम्पॅक्ट जर आपण पाहिला तर ऑलमोस्ट गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 100 ते 120 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल. म्हणजेच मार्केट जिथे ओपन होतं आहे तर ती लेवल आहे साधारण 26,000ची, जी जिथं डेसेसिव्हली ब्रेक करून मार्केट 2 दिवस त्याच्या खाली जाऊन बंद झालं होतं. तर मग आता सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की आज मार्केट 26,000 होल्ड करणार का, की 26,000च्या वरती जाऊन क्लोज करणार. कारण जर 26,000च्या वरती जाऊन जर आज क्लोजिंग केलं तर मग मात्र ही गोष्ट एक फार चांगली गोष्ट मानली जाईल आणि ज्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह वाईब मार्केटमध्ये क्रिएट होईल. आता जर आपण FISDAचा कालचा डेटा पाहिला तर FISनं अगेन थोडंसं बाईंग केलेलं आहे, साधारण 300-400 कोटींच्या आसपास. परंतु काल मंथली एक्सपायरी होती, त्यामुळे साहजिकच आहे की ते काही ना काही छोटं मोठं बाईंग जे काही पूर्ण महिन्याभरातलं आहे तर त्याचं जे ट्रेड्स असतात ते रिव्हर्स होतात, त्यामुळे ते आपल्याला पाहायला मिळतं. परंतु जास्त काही नाही आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं बाईंगच केलेलं आहे, साधारण 2,500-3,000 कोटींच्या आसपास. तर मग आता पाहूयात की गिफ्ट निफ्टी जेवढं इंडिकेट करते तेवढं मार्केट गॅपअप ओपन होईल का. आता जर इंडिया स्पेसिफिक जर पाहायचं झालं तर आपल्याकडे काल मार्केटमध्ये एक एक्सपायरी प्रेशर आपल्याला पाहायला मिळालं, कारण मंथली एक्सपायरी होती त्यामुळे मार्केटमध्ये प्रेशर स्वाभाविक होतं. आता त्याला आज मार्केट रिव्हर्स करणार का, काय होणार हे पाहणं खूप जास्त गरजेचं ठरणार आहे. त्यामुळे मार्केटचा आजचा दिवस म्हणजेच डिसेंबर महिन्याचा सिरीजचा आजचा पहिला दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर आता 1 तारखेच्या आसपास जे काही सेल्स डेटा आहेत, ऑटो सेल्स डेटा, ते यायला सुरुवात होतील. त्यानंतर जे काही गव्हर्नमेंटकडनं काही डेटाज आहेत तर तेही यायला सुरुवात होईल. म्हणजेच येणाऱ्या आठवड्यामध्ये नेक्स्ट वीकमध्ये भरपूर काही ट्रिगर्स मार्केटमध्ये आहेत. या शुक्रवारी US मार्केट बंद राहणार आहे, थँक्स गिविंग डे आहे तिथे, त्यामुळे म्हणजेच काय आहे की गुरुवारपर्यंतच फार तर ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकते आणि मोस्टली बुधवारपर्यंत म्हणजे आजचाच दिवस आपण पकडू शकतो. त्यानंतर गुरुवारपासून फार काही ॲक्टिव्हिटी मार्केटमध्ये पाहायला मिळणार नाही आहे. गुरुवार शुक्रवार म्हणजेच काय की डायरेक्ट सोमवारीच आपल्याला एक मेजर ॲक्शन मे बी मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतं. आता जर आपण इंडिया स्पेसिफिक पाहिलं तर रॉयटरनं एक पोल दिलेला आहे, तर त्या पोलमध्ये बेसिकली असं सांगितलं आहे की इंडियाचं जे ग्रोथ प्रोजेक्शन आहे तर त्यांनी 7.5% इन्क्रीज केलं आहे
की जे लास्ट टाईम त्यांनी 6.8% नेलं होतं. म्हणजेच काय की ही गोष्ट अगेन इंडियन इकॉनॉमीसाठी चांगली आहे. तर होप सो सगळ्या गोष्टी सध्या व्यवस्थित येत आहेत, परंतु मार्केट एवढ्या पॉझिटिव्ह न्यूज येऊनसुद्धा ऑल टाईम हाय काय ब्रेक करत नाही आहे. म्हणजेच काय की ज्या काही न्यूज येत आहेत तर त्या टेक्निकली सपोर्ट करताना दिसत नाही आहेत. मग याच्यामागे काय काय रिझन्स असू शकतात, तर मे बी मार्केट जेव्हा चांगल्या झोनमध्ये असतं तेव्हाच तर मोठमोठे इन्स्टिट्यूशन्स येऊन सेल करत असतात, त्यामुळे त्यांना चांगला भाव भेटतो आणि मग ते सगळं सेलिंग ॲब्झॉर्ब होण्यासाठी अशा पॉझिटिव्ह न्यूज मे बी क्रिएट केलेल्या असू शकतात. ही खूप हायली पॉसिबिलिटी असते. तर मग पाहूयात की मार्केट इथे सस्टेन करणार का की थोडंफार खाली येणार. कारण मार्केटमध्ये डीप आल्याशिवाय आणि तो डीप सस्टेन झाल्याशिवाय मार्केटमध्ये एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होत नाही, हे लक्षात असू द्या. आयदर मग इंडेक्सनं कन्सॉलिडेट केलं पाहिजे आणि मग स्टॉक स्पेसिफिक ॲक्शनमध्ये आपल्याला स्टॉक्स चांगल्या लेवलला मिळतात, अशा वेळेसच आपण खरेदी करू शकतो. अदरवाईज महाग स्टॉक खरेदी करण्यात कुठल्याही प्रकारचा पॉईंट नाही आहे, हे नेहमी लक्षात असू द्या. तर होप सो पाहूयात आज मार्केट कुठे ओपन होते आणि कुठे क्लोज होते, याला फार जास्त महत्त्व आहे. आता जर आपण मार्केटचा सपोर्ट जर पाहिला तर वीकली बेसिसवरती 25,856 हा एक फार चांगला सपोर्ट निघून येतो, जिथे काल मार्केट जाऊनही आलेला आहे एकदा. तर मग पाहूयात की या वीकली कॅन्डलमध्ये मार्केट तो वीकली लो तोडणार का. होप सो तोडला नाही पाहिजे, परंतु जरी मार्केट इंट्राडेमध्ये गेलं तरी क्लोजिंग बेसिसवरती मात्र 25,856 जो आहे तर तो ब्रेक होता कामा नये, नाही तर मग मार्केट फर्दर डाऊनसाईड आपल्याला दाखवू शकतं. तर मग पाहूयात काय घडतं ते पूर्ण दिवसभरामध्ये. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.